माझ्या एखाद्या शब्दामुळे कोणाला त्रास होणार नाही ह्याची सुद्धा काळजी घेतली पाहिजे प्रत्येकाने, मग तो कोणाही समाज व्यक्ती असाना. पण असं कुठेही दिसत नाही. आणि वाद कसा होईल ह्याच्यावर मात्र अनेक लोक टपून बसलेत. आता मला कोणाचं नाव घ्यायचं नाही, पण जेवढा वाद होईल महाराष्ट्रामध्ये तेवढं काही लोकांना एवढा आनंद होतो बाबांनो, भयंकर आनंद होतो. कारण महाराष्ट्र असा पेटता राहायला पाहिजे, पेटता वाद झाला पाहिजे. जेवढा वाद होईल तेवढा टाईमपास होईल, जेवढा टाईमपास होईल तेवढं कार्यकाळ पुढे पुढे ढकलत राहील. अनेक मंत्र्यावर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत. अनेक काही गोष्टी एवढ्या खोलात आहेत, तिकडे काही संबंधच नाही, तिकडे विशेष जात नाही, तिकडे कोणी बघतच नाही. आता पुढील काही कार्यकाळ तर मी तर असं समजेल की फक्त आरक्षण हा विषय ठेवूनच पुढचं वर्ष 2 वर्ष जातील. काही सरकारचे 5 वर्ष तर मला वाटतंय जसे मागचे काही वर्ष गेले तसे हे बी पुढचे 4-5 वर्ष ह्याच विषय जातील काही असं वाटत नाही. परंतु असं नाही होणार की हा विषय लवकर मार्गी लावू, लवकर विषय मिटवू. लवकर विषय कोणीच कोणाचा मिटवत नाही. आणि विषय मिटवला तर मग उद्या विषय काय राहील बोलायला. त्यामुळे विषय नाही मिटवायचा हाच एक फार मोठा अजेंडा डोळ्यासमोर ठेवून कार्यक्रम चालू आहे असं दिसतंय. पण ह्याच्यात नुकसान कोणाचं होतंय? ह्याच्यात नुकसान तरुणांचं होतंय. ह्याच्यात नुकसान कोणाचं होतंय? ह्याच्यात बेरोजगारांचं नुकसान होतंय. ह्याच्यामध्ये जी भूकमारीने गरिबी लोक त्रस्त आहेत त्यांचं नुकसान होतंय. ह्याच्यामध्ये सर्वसामान्य शेतकऱ्याचं नुकसान होतंय. ह्याच्यामध्ये आणखी असे अनेक लोक आहेत त्यांचं नुकसान होतंय विनाकारण. भरती काढायची विद्यार्थ्यांना पुढील काळामध्ये भरती पुढे ढकलली जाते. म्हणजे प्रत्येक गोष्टी नुकसान होते इथं आजच्या काळामध्ये. आणि ह्याला जबाबदार कोण? विरोधात बोलणार कोण? विरोधकच नाहीत तर बोलणार कोण? तर बाबांनो ह्याकडे म्हणजे पुढील काळ हा अत्यंत म्हणतात ना की एक वेगळ्या पद्धतीने असणार आहे पुढील काळ. कारण पुढील काळामध्ये एक तर सरकार हळूहळू सगळीकडे खाजगीकरण करताना दिसतंय असं आपलं दिसतंय. मध्यंतरी तर ते बससुद्धा खाजगी करू लागले, परत मोर्चे आंदोलनं काढले, ते थोडा शांत विषय राहिला. सरकारी शाळा पण जाऊ लागल्या, त्याला थोडं थांबवले. अगदी बोटावर मोजणाऱ्या गोष्टी जर सोडल्या तर भविष्य काळात सगळं खाजगीकरणाकडे हळूहळू वाटचाल चालू आहे. आणि जर एकदा खाजगीकरण झालं तर मी म्हणतोय ना की आमचं आरक्षण आरक्षण आरक्षण, तर हा आरक्षणाचा सर्टिफिकेटचा कागद फक्त